नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न हे आहे आपले मराठी व्याकरणवरती आणि 25 प्रश्न असेल आपले जनरल नॉलेजवरती आधारित, जे की तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. तुम्ही एक्झामची कोणत्या पण तयारी करत असाल, सरळ सेवेची तयारी करत असाल, जिल्हा परिषदची किंवा पोलीस भरती करत असाल, तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ हा खूप हेल्पफुल ठरणार आहे. बघा, ह्या ठिकाणी 45 प्रश्नापासून तर आपण 100 प्रश्नापर्यंत अगदी कमी वेळेमध्ये आपण हे प्रश्न घेणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बघा, या ठिकाणी 45 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. सोने म्हणजे काय? दागिने. तर लाकूडापासून काय बनतं? सोन्यापासून आपण दागिने बनवतो, तर लाकडापासून आपण काय बनवतो? फर्निचर बनवतो. त्यानंतर कोणता सण अमावस्येला येतो? कोणता सण अमावस्येला येतो? दिवाळी, दसरा, होळी, गुढीपाडवा. तर दिवाळी जो सण आहे तो कधी येतो रे? अमावस्येला येतो. त्यानंतर त्या ठिकाणी एक ज्वारीच्या एका पोत्याचं वजन 50 किलो 150 ग्रॅम भरते, तर 1003 किलोग्रॅम ज्वारीसाठी किती पोते लागतील? म्हणजे एका पोत्याचं वजन 50 किलो आणि वरती 150 ग्रॅम एवढं भरतं आहे, तर 1003 किलो ज्वारीसाठी किती पोते भरतील? तर तुम्ही जर याचं सरळ क्रॉस मल्टिप्लाय केला तर याची किती पोती भरतील? टोटल 20 पोते भरतील. त्यानंतर समोर बघा, या ठिकाणी 48 नंबरचा आहे विसंगत पर्याय ओळखायचा आहे. ह्या ठिकाणी 4 रंग दिलेले आहे. कोणकोणते रंग दिलेले आहे? इथं निळा, त्यानंतर लाल, त्यानंतर काळा, त्यानंतर पिवळा. तर ह्यामधला जो विसंगत पर्याय आहे तो आहे काळा कलर. बरोबर. लाल, हिरवा, लाल, निळा आणि पिवळा हे जे कसे रे, हे एक संगत आहे. याच्यामध्ये लाल, निळा आणि पिवळा लक्षात ठेवायचे. काळा हा कलर कसा आहे रे? विसंगत आहे. पर्याय क्रमांक सी नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, या ठिकाणी एका दोरीचे 4 पदर केले. बघा, एका दोरीचे 3 पदर करून तिला 10 ठिकाणावरून कापले तर तिचे किती तुकडे होतील? तर तिचे टोटल किती तुकडे होतील 10 ठिकाणी कापले तर आपण जर हिचे पदर केले 3 गुणिले केले आपण, तर 10 गुणिले 3 म्हणजे किती होईल? 30 प्लस 1 बरोबर किती? म्हणजे टोटल किती? 31 तुकडे करावे कापले तर तिचे 3 पदर करून 10 ठिकाणावरून कापले तर तिचे 31 तुकडे. जेव्हा आपण त्या दोरीचे 31 तुकडे करू त्यावेळेस काय होईल? तिला 10 ठिकाणी कापावं लागेल. म्हणजे याचं बरोबर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक जे आहे बी नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी लीप वर्षात खालीलपैकी कोणत्या 2 वर्षाची सुरुवात सारख्याच दिवसाने होते? लीप वर्षामध्ये कोणत्या 2 वर्षाची सुरुवात जी आहे, 2 वर्षाची म्हणजे सुरुवात जी राहते लीप वर्षात, तर 2 महिन्याची विचारायला पाहिजे. कोणत्या 2 महिन्याची सुरुवात लीप वर्षात सारख्याच दिवसाने होते? तर जानेवारी, एप्रिल. बघा, लीप वर्ष जर असलं जानेवारी आणि एप्रिल ह्या दोन्ही महिन्याची सुरुवात एकाच म्हणजे सारख्याच दिवसानं होते. लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे सारखेच वारी होती. त्यानंतर 51 नंबरचं आहे जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा. म्हणजे काय रे? जुन्या चालीरीती आणि रूढी परंपराला धरून चालणारा आपण त्याला काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो सनातनी. बरोबर. का म्हणतो? सनातनी. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे पुरोगामी या शब्दाचा जो आहे विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे तुम्हाला. पुरोगामी. तर पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रतिगामी. काय आहे? प्रतिगामी हा याचा विरुद्धार्थी शब्द आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, नामाचे लिंग हे नामाच्या रिकाम जागा याच्यावरून ठरते. बघा, नामाचे जे लिंग आहे कशावरून ठरते? स्वरूपावरून ठरते, अर्थावरून ठरते, काळावरून ठरते का रूपावरून ठरते? तर नामाचे लिंग हे जे आहे हे नामाच्या कशावरून ठरते रे? रूपावरून ठरते. त्यानंतर मला फळभाजी फार आवडते या वाक्यातील फळभाज्या जे आहे या शब्दातून कोणत्या विशेषणाचा प्रकार दिसून येतो? तर फळभाज्या एक कसं का काय रे? एक नामसाधित विशेषण आहे फळभाज्या. कोणतं? नामसाधित विशेषण. धातुसाधित जर असतं तर काय बोललो असतो? मला धावती गाडी, पेटती ज्वाला. आणि सार्वनामिक असले तर हे माझे असले कोणी, हे असतं सार्वनामिक विशेषण. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे या ठिकाणी बघा, प्राध्यापिका मुलांना शिकवतात या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. प्राध्यापिका मुलांना शिकवतात. तर यामध्ये जे आहे याचं बरोबर उत्तर होणार आहे कर्तरी प्रयोग. प्राध्यापिका मुलांना शिकवतात याचा प्रयोग होणार आहे कर्तरी प्रयोग. त्यानंतर समोर बघा, 56 नंबरचा प्रश्न आहे वेगळा पर्याय निवडायचा आहे. याच्यामध्ये बघा, पादप, त्यानंतर गुल्म, त्यानंतर द्रुम, त्यानंतर वपू. यामधला तुम्हाला वेगळा पर्याय निवडायचा आहे. तर यामधला जे आहे वेगळा पर्याय आहे तो आहे वपू. कोणता आहे रे? वपू आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, अ किंवा आ या स्वरापुढे ए किंवा ए आल्यास त्याचा ए होतो. म्हणजे कसं रे? याच्यापैकी तुम्हाला सांगायचं आहे अ आलं की अ किंवा आ या स्वरापुढे क्रमानं म्हणजे कसं अचं ए होतं आणि आचं ए होतं, आल्यास त्याचा ए होतो.
तर म्हणजे याच्या ठिकाणी जे एक्झाम्पल आहे ते आहे सदैव. काय होईल? सदैव. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर समोरचा बघा प्रश्न या ठिकाणी आहे 58 नंबरचा. पुढीलपैकी जे आहे नाम पुल्लिंग आणि नपुंसकलिंग अशा दोन्ही प्रकारात आढळतं. असं कोणतं नाम आहे जे की आपण त्याला पुल्लिंग आणि नपुंसकलिंगी दोन्ही प्रकारात आढळतं? याचं जे बरोबर उत्तर आहे ते होईल नेत्र. बघा, आपण तो नेत्र म्हणतो किंवा ते नेत्र म्हणतो. ती नेत्र म्हणजे नपुंसकलिंगी, ते नेत्र म्हणजे तो डोळा, ते डोळे. म्हणजेच काय रे, दोन्ही प्रकारात आढळतं, पुल्लिंगीमध्ये पण आणि स्त्रीलिंगीमध्ये पण. त्यानंतर अवेहर करणे म्हणजे काय? अवेहर करणे म्हणजे काय? अतिरेक करणे. त्यानंतर लग्न करणे, चरफळणे का दूर लोटणे. तर अवेहर करणे म्हणजे काय? दूर लोटणे. अवेअर. लक्षात ठेवायचे, अवेअर करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे रे? दूर लोटणे. बघा, हे प्रश्न असे आहे, हे तुम्हाला कुठं सापडणार नाही. त्यानंतर बघा या ठिकाणी संधी करा. कवी अधिक ईश्वर याची संधी काय होईल रे? मग कवीश्वर. पण या ठिकाणी आता संभ्रम होईल विद्यार्थ्याच्या मनामध्ये, कवीला जी पहिली विलांटी वला आहे की दुसरी विलांटी आहे वला. तर ह्या ठिकाणी बरोबर उत्तर काय होणार आहे? जी आहे दुसरी विलांटी आहे वला, म्हणजे कवी अधिक ईश्वर बरोबर कवीश्वर. त्यानंतर समोर बघा, त थ द ध न नंतर ल स यात किती रे? 7 व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? तुम्ही जर बघितलं तर कंठ, तालव्य, दंत्य, ओष्ठ्य, दंत्य. तर ही जी आहे सगळी कशामध्ये मोडतात? तर दंत्य याच्यामध्ये व्यंजनात मोडतात. टोटल किती आहे दंत्यमध्ये? त थ द ध न नंतर ल स. लक्षात ठेवायचे. त्यानंतर समोरचा प्रश्न बघा, विनियोग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? विनियोग. तर विनियोग या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे तुम्हाला विनियोगचा. तर ह्या ठिकाणी विनियोगचा समानार्थी शब्द होईल बघा एक उपयोग. विनियोग म्हणजे काय रे? विनियोगचा समानार्थी शब्द काय आहे? उपयोग. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर समोर बघा, खालीलपैकी सैनिकांनो. बघा, खालील वाक्यातील सैनिकांनो या शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ सांगायचा आहे, कार्यार्थ सांगायचा आहे. सैनिकांनो पुढे चला. सैनिकांनो पुढे चला, पुढे चला यामधील कारकार्थ कोणता आहे? म्हणजे या ठिकाणी कोणता कारकार्थ वापरला आहे? कर्ता कर्म करण साधन संप्रदान अपादान दुरावयोग याच्यामध्ये कोणतं वापरलेलं आहे? तर याच्यामध्ये वापरलेलं आहे कारकार्थ हाक मारणे. काय मारलेलं आहे? हाक मारले. हाक मारणे आपण कशात आहे? तर संबोधनमध्ये आपण हाक मारतो. त्यानंतर बघा या ठिकाणी उत्तर तर काय बरोबर झाल्याचं? हाक मारणे. त्यानंतर नेक्स्ट बघा, अलंकाराला काव्य विभ्रम असे कोणी म्हटलेले आहे? अलंकाराला काव्य विभ्रम हे म्हटलेलं आहे श्री जोग यांनी. का रे? रा श्रीजोग यांनी म्हटलेलं आहे अलंकाराला काव्य विभ्रम. त्यानंतर ऋणमोचन. जे ऋणमोचन या शब्दात एकूण किती व्यंजने आहे? तर ऋणमोचन या शब्दात तुम्ही जर बघितलं तर एकूण किती व्यंजने आहे? तर 4 व्यंजने आहे ऋणमोचन या शब्दामध्ये. त्यानंतर मध्यम पदलोपी समास असलेला पर्याय कोणता? मध्यम पदलोपी. त्यामध्ये ऐत खाऊ आहे का? सत्यासत्य आहे का? यथा अन्याय आहे का? मामे भाऊ आहे. तर याचं बरोबर उत्तर होईल मामे भाऊ. म्हणजे काय रे? मामाचा मुलगा या नात्याने भाऊ. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर वाक्यातील क्रियापद ओळखा. तो शाळेत जात आहे. तो शाळेत जात आहे यामध्ये म्हणजे क्रियापद कोणतं आहे? तो शाळेत जात आहे. तर यामध्ये तो शाळेत जात होता आहे नाही इथं. तो शाळेत जात होता. तर जात होता हे काय रे? हे वाक्यातील क्रियापद आहे. जात होता. होता हे नाही राहणार. तो शाळेत जातो हे पण क्रियापद आहे आणि तो शाळेत जात होता हे पण क्रियापद आहे. म्हणजे काय? दोन्ही क्रियापद या वाक्यात जात होता. लक्षात ठेवायचे. त्यानंतर समोरचं बघा, एखाद्यास लुटून दुसऱ्याची भर करणे. बघा, एखाद्याचं लुटून दुसऱ्याची भर करणे म्हणजे या आशयाची म्हण कोणती? म्हणजे एकाचं लुटायचं आणि दुसऱ्याला ते देऊन टाकायचं. म्हणजे काय होईल याची जी बरोबर आहे म्हण ती होईल नागेश्वराला नागावं, सोमेश्वराला वात लावणे. म्हणजे काय? नागेश्वराला नागावं आणि सोमेश्वराला वात लावणं. म्हणजेच काय? एखाद्यास लुटून दुसऱ्याची भर करणे. त्यानंतर देह जावो अथवा राहो. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो या वाक्यातील जे आहे ते उभयनवी अव्ययाचा प्रकार कोणता आहे? ह्या ठिकाणी बघा, देह जावो अथवा राहो जे ह्या ठिकाणी दिसतं तुम्हाला हे उभयनवी अव्यय आहे. कोणतं रे? अथवा. अथवा म्हणजे काय केलेलं आहे? या ठिकाणी विकल्प दाखवलेला आहे, हे किंवा ते. म्हणजे देह जावो अथवा राहो. तर या ठिकाणी काय होईल? याचं बरोबर उत्तर विकल्पबोधक. लक्षात ठेवायचे. पर्याय क्रमांक बी नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक आहे 70 नंबरचा. मराठी प्लस फारसी असा अंशभेदित शब्द कोणता आहे? मराठी प्लस
फारशी असा जो अंशभ्यस्त शब्द आहे तर तो शब्द कोणता आहे, तर तो शब्द आहे रीतिरिवाज. हा जो शब्द आहे तो अंशभ्यस्त शब्द आहे, म्हणजे काय रे, मराठी प्लस फारशी मिळून बनलेला आहे अंशभ्यस्त. त्यानंतर ढेकूण या शब्द जो आहे तो मराठीत कोणत्या भाषेतून घेण्यात आलेला आहे, ढेकूण. तर हा कोणता रे, हा देशी भाषेतला शब्द आहे आपल्या ढेकूण. त्यानंतर नेक्स्ट आहे आकारांत. बघा, आकारांत पुल्लिंग पदार्थवाचक नामाचे स्त्रीलिंग रूप ओळखायचं. या ठिकाणी कोणतं स्त्रीलिंग रूप होता, आकारांत पुल्लिंग पदार्थवाचक नामाचे स्त्रीलिंग रूप तुम्हाला ओळखायचं आहे. तर काय होईल रे आकारांत पुल्लिंग नामाचं, तर ते होईल इकारांत. काय होईल, इकारांत. जे पर्याय क्रमांक जे आहे आपलं 3 नंबरचं, ह्याचं बरोबर उत्तर होईल. त्यानंतर प्रायोजक क्रियापदाचे वाक्य ओळखून त्याचा क्रमांक लिहायचा आहे. या ठिकाणी म्हणजे बरोबर क्लिक करायचं आहे. आई त्या मुलाला हसवते. बघा, ज्या ठिकाणी बाह्य घटक प्रेरित आहे तर ते असतं प्रायोजक क्रिया, आणि ज्यामध्ये एक राहतं शक्य क्रियापद, म्हणजेच काय रे, कर्त्यामध्ये क्रिया करण्याची सामर्थ्य आहे त्याला आपण म्हणतो शक्य क्रियापद. आता या ठिकाणी बाह्य घटक बघा, हे शक्य क्रियापदाचे उदाहरण आहे. कोणकोणते आहे, मुलगा हसतो शक्य क्रियापद, आता त्या मुलाला हसवते शक्य क्रियापद, म्हणजे याच्यात कर्म आहे फक्त करता नाही. त्यानंतर आई मुलाला हसवीत आहे. बघा, आई मुलाला हसवीत आहे आणि आई मुलाला हसविते. तर ह्या ठिकाणी जे आहे आपलं जे बरोबर उत्तर राहणार आहे, हे बघा क्रियापद विचारलेलं आहे. तर ह्या ठिकाणी हसविते हे जे आहे हे क्रियापद आहे आपलं, लक्षात ठेवायचं. आई मुलाला हसविते म्हणजे काय, आई मुलाला हसवीत आहे आणि हसविते. या ठिकाणी जे औ लागलेलं आहे, औ धातूचं या ठिकाणी काय लागलेलं आहे, या ठिकाणी याच्यामध्ये इन्व्हॉल्युशन आहे. तर आई मुलाला हसविते हे आहे प्रायोजक क्रियापद, लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही एकदा हा पण बघून घ्या, याचं काय येऊ शकतं, आई मुलाला हसवते हे तर येणारच नाही, फक्त याचं बरोबर उत्तर येईल आई मुलाला हसविते. त्यानंतर 74 नंबरचा बघा, या ठिकाणी प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य विरामचिन्हे युक्त वाक्य ओळखायचं आहे. योग्य विरामचिन्हे युक्त, तर याच्यामधलं जे योग्य विरामचिन्हयुक्त वाक्य आहे ते आहे बी नंबरचं. काय, छे मी निघालोय सुगंधाचा शोध करायला. या ठिकाणी व्यवस्थित विरामचिन्हे वापरलेले आहे, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी याला दुहेरी इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकलेलं आहे, म्हणजे दुहेरी याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याला. त्यानंतर बघा समोरचा प्रश्न आहे, पहिल्या गोलमेज परिषदेवेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते. बघा, पहिली गोलमेज परिषद केव्हा झाली होती रे, तर पहिली गोलमेज परिषद होती 1930ला पहिली गोलमेज परिषद होती, 1932ला दुसरी भरली होती, आणि 1930ला पहिली, 1931ला दुसरी, आणि 1932ला जी आहे ती तिसरी गोलमेज परिषद संपन्न पडली होती. आणि जे पहिल्या गोलमेज परिषदेवेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते, तर ते होते भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन. कोण होते, लॉर्ड आयर्विन हे जे आहे भारताचे व्हाईसरॉय होते पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळेस. आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, या ठिकाणी झालेली आहे बघा आपले 25 प्रश्न याचे मराठी व्याकरणचे. आता आपण 75पासून ते 100पर्यंत पाहणार आहोत. कशाचे प्रश्न बघणार आहोत ते बघणार आहोत आपण GKचे, जनरल नॉलेजचे, जे की तुम्हाला कोणती पण एक्झाम असो त्यामध्ये जनरल नॉलेज हा सब्जेक्ट विचारत आहे, सामान्य ज्ञान, तर तुमच्यासाठी हे जनरल नॉलेजचे 25 प्रश्न अतिमहत्त्वपूर्ण होणार आहे. तरी पण अजून जे आपण विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल. आणि मी काही प्रश्न तुम्हाला मधामध्ये विचारेल, त्याची उत्तरं जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाईप करायची आहे. बघा, महात्मा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता आहे, तर महात्मा फुले यांनी लिहिलेला जो शेवटचा ग्रंथ आहे तो आहे सार्वजनिक सत्यधर्म. कशावर आहे, सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा फुले यांनी लिहिलेला कोणता आहे, शेवटचा धर्मग्रंथ आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ब्राह्मणाचे कसब हा सुद्धा कोणाचा आहे, याचा आहे महात्मा फुले यांचा आहे. त्यानंतर ब्राह्मणाचे कसब हा पण महात्मा फुलेंचा आहे, आणि इशारा हा सुद्धा ग्रंथ कोणाचा आहे, महात्मा फुलेंचा आहे. फक्त या ठिकाणी प्रश्नाची काय बदललेली आहे, पातळी बदललेली आहे, त्यांनी विचारलेला आहे शेवटचा ग्रंथ विचारलेला आहे सार्वजनिक सत्यधर्म हा जो आहे महात्मा फुले यांचा शेवटचा ग्रंथ. मला सांगा महात्मा फुले यांचा पहिला ग्रंथ कोणता आहे, कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर छापायचं आहे. त्यानंतर 77 नंबरचा प्रश्न बघा, दिल्लीच्या सुलतानपदी बसणारे पहिली एकमेव स्त्री कोणती आहे. सगळ्यांना माहीत असेल दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी एकमेव स्त्री होती, तिचं नाव होतं रझिया सुलतान. का नाव होतं रे, रझिया सुलतान हे त्या स्त्रीचं नाव होतं. त्यानंतर नेक्स्ट आहे नाबार्डची स्थापना कधी झालेली आहे, तर 12 जुलै 1982मध्ये 12 जुलै 1982 रोजी नाबार्डची स्थापना झालेली आहे. नाबार्डचा जो लॉंग फॉर्म आहे नाबार्डचा लॉंग फॉर्म काय आहे रे, नॅशनल ॲग्रिकल्चर बोर्ड ऑफ रुरल ऑर्गनायझेशन, असा लॉंग फॉर्म आहे नाबार्डचा.
एकदा बघून घ्या नाबार्डचा लॉंग फॉर्म काय आहे. तर नाबार्डची जी स्थापना आहे ती शिवरामन समितीच्या शिफारशीवर झालेली होती. कोणाच्या शिफारशीवर? नाबार्डची स्थापना शिवरामन समितीच्या शिफारशी झाली होती. आणि 21 जुलै का आय थिंक, मला वाटतं याचं उत्तर 12 जुलै वाटतं. 12 जुलै 1982 याचं उत्तर बरोबर उत्तर आहे. 12 जुलै 1982 रोजी काय झालेली? नाबार्डची स्थापना झालेली. बहुतेक सध्या गोविंद चिंटालू हे बहुतेक नाबार्डचे अध्यक्ष असेल. करंटचा प्रश्न आहे, तुम्ही एकदा बघून घ्या तो पण. त्यानंतर राज्यातील जिल्ह्याचा क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमांचा विचार केला. बघा आता सोलापूर जिल्ह्याचा कितवा क्रमांक लागतो? जे क्षेत्रफळानुसार आहे उतरता जर क्षेत्रफळाचा विचार केला तर सोलापूरचा कोणता आहे? सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात मोठं क्षेत्रफळ अहमदनगर जिल्ह्याचं आहे, जे की अहिल्यानगर त्याचं नाव झालेलं आहे. तर आपण जर क्रमांक लावला तर 4थ्या क्रमांकावर येतो आपला कोणता रे? सोलापूर हा जिल्हा येतो 4थ्या क्रमांकावर. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे तुमच्यासमोर, महाराष्ट्रातील कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प सद्यस्थितीत बंद आहे? हे सगळे महाराष्ट्रामधले जे औष्णिक प्रकल्प दिलेले उरण आहे, धोपवे आहे, फेकरी आहे आणि एक चोला आहे. तर सध्या जो आहे तो कोणता बंद आहे सध्या? जर हे जो चोला प्रकल्प आहे औष्णिक विद्युत प्रकल्प हा सध्याच्या घडीला काय आहे रे? बंद पडलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत? महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यामध्ये? तर 3 जिल्हे आहेत ज्यामध्ये किती रे? 11 तालुके आहे. या ठिकाणी RBIचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्याची स्थापना ज्या बँकेची स्थापना 1 एप्रिल 1900 कितीला झालेली? 1935ला झालेली. RBIची स्थापना 1 एप्रिल 1935ला झालेली आहे. आणि RBIचा जो ॲक्ट आहे, RBIचा जो अधिनियम आहे तो आलता 1934 साली, लक्षात ठेवायचं आहे. आणि RBIचे जे राष्ट्रीयकरण झाले ते झाले 1949 साली. तर त्यावेळेस किती रे? 1949ला किती बँकेचं राष्ट्रीयकरण झालं? आय थिंक 13 किंवा 13 बँकेचं 14, बहुतेक 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालं 1949ला. RBIची जी स्थापना आहे ती यंग हिल्टन जे कमिशन आहे त्याच्या शिफारशीवर RBIची स्थापना झाली होती. मला सांगा प्रेझेंट टाईम RBIचे जे गव्हर्नर आहे RBIचे गव्हर्नर प्रेझेंट टाईम कोण आहे? त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर बघा करंटचा प्रश्न आहे, 67वा ग्रॅमी पुरस्कार नुकताच चंद्रिका टंडन यांना मिळाला असून तो पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण? बघा नुकताच काय 67वा जो ग्रॅमी पुरस्कार आहे तो चंद्रिका टंडन यांना मिळालेला आहे. आणि हा जो ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय व्यक्ती जे आहे ते आहे पंडित रविशंकर. कोण आहे रे? पंडित रविशंकर हे आहे. त्यानंतर 84 नंबरचा प्रश्न बघा तुमच्यासमोर आहे, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हणतात? महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाची ओळख आहे? तर कोणाची ओळख आहे? भाऊराव पाटील यांची ओळख आहे. महाराष्ट्राचे बुकर टी विचारलेला आहे प्रश्न, व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका जेणेकरून तुमचा प्रश्न चुकायला नको. महाराष्ट्राचे बुकर टी विचारलेलं आहे, लक्षात ठेवायचं. तर ते कोण आहे? भाऊराव पाटील, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, गावाची लोकसंख्या जी असते ती 1501 ते 3000 असल्यास ग्रामपंचायत सदस्याची जी संख्या आहे तर ती किती असायला हवी? मला याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. कॉमन प्रश्न आहे, सगळ्याला यायला पाहिजे. सगळे जे विद्यार्थी आहे जवळपास ते खेड्यातील राहते. तर 1500 ते 3000च्या दरम्यान जर गावची लोकसंख्या असली तर त्या ठिकाणी किती सदस्य संख्या राहते ग्रामपंचायतीची? किती राहते हे मला सांगायचं आहे. 9 राहते, 13 राहते का 11 राहते का 17 राहते? हे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर 86 नंबरचा प्रश्न आहे, जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर जिल्हा न्यायाधीशाची जी नियुक्ती राहते ती केली जाते राज्याचे राज्यपाल यांच्या थ्रू. कोणा थ्रू केली जाते? जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती राज्याचे राज्यपाल यांच्या थ्रू केली जाते. त्यानंतर बघा समोरचा प्रश्न आहे, त्यानंतर समोरचा प्रश्न बघा 87 नंबरचा, अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रीय विभाजनानुसार तृतीय क्षेत्र म्हणून कोणत्या क्षेत्राची ओळख आहे? तृतीय क्षेत्र म्हणून, तर तृतीय क्षेत्र कोणतं राहतं? सेवा क्षेत्र. प्रथम क्षेत्र कोणतं आहे? तर प्रथम क्षेत्र कोणतं आहे रे? ते आहे कृषी क्षेत्र, प्रथम क्षेत्र. त्यानंतर सेवा क्षेत्र कोणतं आहे? सेवा क्षेत्र हे आहे तृतीय क्षेत्र. हे आहे द्वितीय क्षेत्र आणि हे पण आहे द्वितीय क्षेत्र. उद्योग क्षेत्र आणि वैद्यकीय क्षेत्र हे दोन्ही कोणते रे? द्वितीय क्षेत्र आहे. आणि आय थिंक त्यानंतर सेवा क्षेत्र हे सांगितलं मी तुम्हाला तृतीय असतं. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 88 नंबरचा, भारतातील पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? तर भारतातील पहिल्या महिला ज्या मुख्य निवडणूक आयुक्त आहे तर ते आहे VS रमादेवी. कोण आहे रे? रमादेवी ह्या आहे भारतातील पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त. त्यानंतर पेट्रोलला लागलेली आग रिकाम जागाने विझवली जाते.
पेट्रोलला जर आग लागली तर कशाने विझवली जाते? तुम्ही जर नोटीस केलं असेल पेट्रोल पंपावर गेल्यावर, तर एका ठिकाणी पेट्रोल पंपावर असं एक रेड कलरचा असा एक पोल राहतो. त्या पोलला काय केलं राहतं रे, त्या पोलला अशा बकेटी अडकवलेल्या राहत्या, बकेटी. आणि त्या बकेटीमध्ये जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल तर त्या ठिकाणी काय राहतं, त्या बकेटीमध्ये राहते वाळू. तर कशाचा यूज करतात पेट्रोलची जर आग लागली तर वाळूचा यूज करतात. त्यानंतर भारत हा 27 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा सदस्य आहे. बघा बरोबर आहे, भारत 27 डिसेंबर, पण कधीपासून सदस्य झालेलं? 1950 पासून सदस्य बनलेला आहे. त्यानंतर 1948 का 1945 का 1947 IMF, लक्षात ठेवा IMFचं जे सदस्य आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणतात त्याला IMFचं, त्याचं की वॉशिंग्टन या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे, वॉशिंग्टन अमेरिकेमध्ये, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा. तर भारत 27 डिसेंबर 1945 पासून त्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा सदस्य बनलेला आहे. त्यानंतर समोरचा बघा विद्यार्थी मित्रांनो, समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य आहे? धातू सदृश्य, तर कोणतं मूलद्रव्य आहे जे की धातू सदृश्य आहे? तर ते मूलद्रव्य, ते मॉलिक्युल्स आहे सिलिकॉन एलिमेंट्स जो आहे तो कसा आहे रे? धातू सदृश्य आहे, लक्षात ठेवायचं आहे, सिलिकॉन एलिमेंट्स, लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विजेच्या दिव्यातील काय रे? विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरली जाते? तर सर्वांना माहीत पाहिजे, विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टनची तार वापरली जाते. त्यानंतर आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते? आहारातील प्रथिनांची जी कमतरता राहते ती कोणत्या आजारास कारणीभूत असते? तर क्वाशियोरकर जो आजार आहे तो सर्वात जास्त कोणामध्ये जाणवला जातो? तर तो लहान मुलामध्ये क्वाशियोरकर जो आजार असतो, क्वाशियोरकर हा जास्त करून लहान मुलामध्ये दिसायला भेटतो, आपल्याला बघायला भेटतो. त्यानंतर 1 न्यूटन म्हणजे किती डाईन? तर 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डाईन, लक्षात ठेवायचे. 1 न्यूटन इक्वल टू किती रे? तर 10⁵ डाईन. त्यानंतर 95 नंबरचा प्रश्न बघा, नवी मुंबई महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? मुंबई शहरमध्ये आहे का मुंबई उपनगरमध्ये आहे का ठाण्यामध्ये आहे का रायगडमध्ये आहे? तर नवी मुंबईची जी महानगरपालिका आहे ती आहे ठाणे जिल्ह्यात, लक्षात ठेवा. खूप वेळास हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि विद्यार्थ्यांचा चुकलेला आहे. विद्यार्थी ह्या ऑप्शनला जातच नाही ना, रायगड आणि ठाणेला डायरेक्ट विद्यार्थी एक ते हे मारते मुंबई शहर किंवा मुंबई उपनगर. तर बरोबर उत्तर आहे ठाणे जिल्ह्यात आहे नवी मुंबईची जी महानगरपालिका आहे ती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन महाराष्ट्रात कोठे करण्यात आलेले? करंटचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं जे आयोजन आहे ते महाराष्ट्रात शिर्डी या ठिकाणी करण्यात आलेले. कोणत्या ठिकाणी? शिर्डी या ठिकाणी. त्यानंतर 97 नंबरचा प्रश्न आहे. 3च प्रश्न राहते आपले, लगभग मी तुम्हाला 25 मिनटामध्ये हे प्रश्न कव्हर करून दिलेले आहे. 25 मिनटामध्ये 54-55 प्रश्न या ठिकाणी मी सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे तुम्हाला समजून सांगण्याचा. त्यानंतर बघा या ठिकाणी 97 नंबरचा प्रश्न आहे, अंडर-19 महिला 20 म्हणजे 19 वर्षा खालील जी महिलांची T20 विश्वचषक आहे, T20 टेस्ट मॅच आहे 2025ची, नुकत्याच भारताने जिंकला. बरोबर, हा भारताने जिंकलेला आहे. तर असून या स्पर्धेत सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? या स्पर्धेत ह्या T20मध्ये महिलाच्या अंडर-19मध्ये सामनावीर आणि त्याचबरोबर मालिकावीर असे 2 पुरस्काराचं वितरण करण्यात आलेले आहे. आणि हे दोन्ही पुरस्कार जे आहे हे कोणाला मिळालेले आहे? तर ते मिळालेले आहे गोगांडी त्रिशा यांना. कोणाला? गोगांडी त्रिशा यांना मिळालेले आहे सामनावीर पुरस्कार आणि मालिकावीर पुरस्कार. त्यानंतर 98 नंबरचा प्रश्न आहे, 3 ऑक्टोबर 2024ला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त म्हणजे झालेला आहे, दिला गेलेला आहे. तर सध्या एकूण किती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आहे? तर टोटल जर विचार केला तर 11 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आतापर्यंत प्रदान करण्यात आलेला आहे. तर अभिजात गौरव भाषा दिवस म्हणून सुद्धा महाराष्ट्र शासन इथून पुढे 3 ऑक्टोबर हा दिवस म्हणून सेलिब्रेट करणार आहे. आणि 27 फेब्रुवारी जो आहे तो मराठी राज्यभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 99 नंबरचा प्रश्न बघा, दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी, बघा 5 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्ली विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश म्हणून कधी अस्तित्वात आलेले आहे? या ठिकाणी दिल्लीची स्थापना आहे, दिल्लीची जी केंद्रशासित प्रदेश आहे तर ते कधी म्हणजे अस्तित्वात आलेले दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश? तर 10 नोव्हेंबर 1956 रोजी जी आहे दिल्लीची स्थापना झालेली आहे. 1 नोव्हेंबर 1956 रोजी.
बरोबर उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1956 रोजी जी आहे दिल्लीची स्थापना झालेली आहे. दिल्लीला माहिती आहे का केवळ 10% मंत्री दिल्लीमध्ये बनू शकतात. 10% लक्षात ठेवायचं आहे. आणि दिल्लीमध्ये जी आता मतदानाची प्रक्रिया पार पडली सर्वात जास्त जी सीट आहे ते कोणाला प्राप्त झालेले आहे तर ते झालेले आहे BJPला प्राप्त झालेली आणि BJPची महिला मुख्यमंत्री ह्या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे BJPची. तर लक्षात ठेवा BJPची जी महिला मुख्यमंत्री झालेली ती आहे 4थ्यांदा झालेली आहे. तर मला तिचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये छापायचे. दिल्लीचे CM कोण बनलेले आहे. तर दिल्लीची स्थापना लक्षात ठेवा 1 नोव्हेंबर 1956ला. शेवटचा प्रश्न आहे जागतिक पाणथळ दिवस जागतिक वेटलँड डे 2 फेब्रुवारीला साजरा केला जातो. जागतिक पाणथळ दिवस तर जात असून त्या दिवशी 4 नवीन ठिकाणांचा जो समावेश आहे तो रामसर स्थळामध्ये करण्यात आलेला आहे. तर भारतामध्ये आता एकूण किती रामसर स्थळं झालेले आहे तर भारतामध्ये तुम्ही जर आता बघितले तर टोटल 89 म्हणजे किती रे 89 जे रामसर स्थळं आहे ते भारतामध्ये झालेले आहे. अगोदर जर बघितलं तर भारतामध्ये टोटल किती होते 2 फेब्रुवारी 2025पर्यंत तर टोटल होते 85 होते रामसर स्थळं. बट आता काय झालं 2 फेब्रुवारी रोजी काय झालं तर अजून त्यामध्ये 4 नवीन रामसर स्थळाची भर पडलेली आहेत. मग आता टोटल किती झाले 89 रामसर स्थळं जे आहे पाणथळ जागतिक वेटलँड दिवस 2 फेब्रुवारी साजरा केला जातो. आणि त्यामध्ये जे आहे आता टोटल रामसर स्थळाची भारतामध्ये संख्या झालेली आहे 89. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपण या ठिकाणी संपवत आहे या ठिकाणी स्टॉप करत आहे. आजच्या व्हिडिओ जर तुम्हाला मस्त आवडला असेल चांगला बऱ्यापैकी वाटला असेल तर व्हिडिओला तुम्ही कृपया लाईक करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अशी जी टेस्ट सिरीज आहे आपली कंटिन्यू चालू राहणार आहे. याचा फायदा तुम्हाला नक्कीच तुमच्या एक्झाममध्ये दिसेल. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.